आणखीन एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस देऊन पंतप्रधान मोदींचा गौरव केला। मोदींना मिळालेला हा 26वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। 5 நாடுகள் பயணத்தின் ஒரு கட்டமாக பிரேசில் சென்ற பிரதமர் நரேந்திர மோடி ரியோ டி ஜெனீரோ நகரில் பிரிக்ஸ் உச்சி மாநாட்டில் கலந்து கொண்டார்। இதனைத் தொடர்ந்து ब्राझिलिया नगर आता एक मोठी बातमी। बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट्ट चर्चेत आली आहे। आलिया भट्टची तब्बल 76 लाखांची फसवणूक झाली असल्याचं कळतंय। या प्रकरणी आलिया भट्टच्या पीएला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। आलिया भट्टच्या प्रोडक्शन हाऊसकडून पैसे हडपल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आलेली आहे। जुहू पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वेदिका प्रकाश शेट्टी असं आलियाच्या पीएचं नाव आहे। अनेक वर्ष ती आलिया बरोबर काम करत होती। वेदिका शेट्टीवर आलिया भट्टचं इटर्नल सनशाईन प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शन हाऊसकडून आणि तिच्या वैयक्तिक खात्यातून 69,90,892 हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आलिया भट्ट हिच्या पीएला आता अटक करण्यात आलेली आहे। आलिया भट्टला तब्बल 76 लाखांचा गंडा घालण्यात आला असल्याचं समोर येतंय।